सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये। सोन्याचा सुवर्ण दिवस म्हणजे शरद कृषी माल प्रक्रिया व संलग्न उद्योग सेवा सहकारी संस्था मर्यादित सासवड आणि अनुसया मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह लिमिटेड आणि अजित मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी त्यासोबतच अनुसया नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित या सर्व शाखांचा वार्षिक सर्वसाधारण सभा समारंभ आज या ठिकाणी संपन्न होतोय। विशेष करून सर्व शाखांतील सर्व कर्मचारी, सर्व सभासद, त्यासोबतच सर्व ठेवीदार यांचं सर्व संस्थांच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत। होऊ देना नाद आता संवाद झाला पाहिजे, होऊ देना नाद आता संवाद झाला पाहिजे, माणसांच्या स्पंदनांचा आवाज झाला पाहिजे। खरं म्हणजे माणसांचा स्पंदनांचा आवाज कशा पद्धतीने असतो हा आवाज आपण पुढील 2-3 तासाच्या कार्यक्रमामध्ये जाणून घेणार आहोत। खरं तर आपल्यामधली आपुलकीची माणसं आणि या संस्थेच्या माध्यमातून जोडले गेलेले सर्व खातेदार, ठेवीदार आणि सर्व कर्मचारी वर्ग यांचं सर्व संस्थांच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत करत असताना आमच्या मनापासून तुमच्या मनापर्यंत आणि तुमच्या मनापासून आमच्या मनापर्यंत मनपूर्वक सहर्ष स्वागत। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। कार्यक्रमाची सुरुवात आपण या ठिकाणी करतो। सहकारी संस्था मर्यादित सासवड या संस्थेच्या बाबतीत आपण संस्थेच्या कार्य अहवालाचा आपण या ठिकाणी फोटो पद्धतीनं या संस्थेच्या बाबतीत सांगायचं झालं तर कृषी क्षेत्रातील माल प्रक्रिया असेल आणि कृषी क्षेत्रातील संलग्न व्यवसाय असतील या विविध क्षेत्रामध्ये काम करणारी संस्था भाऊंच्या आणि भैयासाहेबांच्या माल प्रक्रिया उद्योग क्षेत्रातील विविध उपक्रम राबवले जातात। आपण या ठिकाणी संस्थेची एक स्लाइड या ठिकाणी पाहतोय। एक उत्कृष्ट प्रकारे एक फोटो आपल्या आठवणीत राहावा म्हणून एक फोटो या ठिकाणी घेऊया। सर्व सन्मान्य अशोक भाऊ टेकोडे त्यासोबतच युवा नेतृत्व ज्यांच्याकडे पाहून अनेक नेतृत्व उभे राहिले असे सन्मान्य अजिंक्य भैया टेकोडे आणि सर्वच उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी अहवालाचं प्रकाशन केलं जात आहे। लिमिटेडचं झालेलं आहे। विशेष करून सांगायचं झालं तर अशोक भाऊ टेकोडे यांच्या माध्यमातून रोवलं गेलेलं हे रोप आहे आज हे यशाच्या खरं तर गवसणी घालतंय। तत्पूर्वी मागील काही काळामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्मान्य अजितदादा पवार आणि त्यासोबतच आपल्या शाखेचे कर्मचारी सन्मान्य किशोरजी विश्वास सस्ते यांचं निधन झालं। या सर्व मान्यवरांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करूया। आपण यासाठी 2 मिनिटं उभं राहून सर्वच दिवंगतांना या ठिकाणी श्रद्धांजली आपण दीपप्रज्वलनाने केली जाते। छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून केली जाते, गणरायाला वंदन करून केली जाते। त्याच अनुषंगाने आपल्या आजच्या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून आपण करूया। सर्व उपस्थित सन्मान्य मान्यवरांना विनंती आहे कृपया आपण दीपप्रज्वलन करावं। कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी गेली 14 वर्षापासून कार्यरत आहे। त्यासोबतच गेली 13 वर्षांपासून अनुसया मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह लिमिटेड ही संस्था कार्यरत आहे। आपण हा कार्यक्रम अनुसया मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह लिमिटेड वार्षिक सर्वसाधारण सभेला या ठिकाणी सुरुवात करतोय। कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात ही दीपप्रज्वलनाने केली जाते। ज्योती फार महत्वाची असते। ज्योतीच्या माध्यमातून आपण प्रेरणा या ठिकाणी घेऊ शकतो। असं दीपप्रज्वलन उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते पार पडते। सर्वांना नमस्ते। सर्वप्रथम आपल्या सर्वांचे आज अनुसया मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह लिमिटेडच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी आपल्या सर्वांचे स्वागत। या संस्थेचा प्रवास अतिशय शॉर्ट टाइम मध्ये आपण पाहतोय की आपल्या सर्वांच्या कष्टामुळे, जसं निखिलजी जगताप यांनी सांगितलं
की संस्थेची वाटचाल ही अतिशय स्मूथ पद्धतीने, सक्षम पद्धतीने, कमी कालावधीत आपले सर्व ध्येय पर्यंत आपण निश्चितपणे पोहोचण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्यामुळं या अहवालाला एक आगळा वेगळा दर्जा हा प्राप्त झाला आहे, केवळ आपल्या सर्व प्रामाणिक कष्टामुळे झालेला आहे. संस्थेच्या माध्यमातून निरनिराळे वेगवेगळे उपक्रम आपण सातत्याने घेत आहोत. याची दखल केवळ सासवडकरांनी नव्हे, पुरंदरकरांनी नव्हे, पुणे जिल्ह्याने नव्हे, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश हे आपलं कार्यक्षेत्र असल्यामुळे मी ठामपणाने आणि गर्वाने या ठिकाणी सांगू इच्छितो की आपल्या ह्या अनुसया मल्टीस्टेट मल्टीपर्पज संस्थेची दखल आपल्या देशाचे केंद्रीय सहकार मंत्री नामदार मुरलीधर अण्णा मोहोळ साहेब यांनी घेतली आणि त्यांनी नुसतीच दखल न घेता आपण पाहत आहोत या अहवालामध्ये सर्वात पहिला आणि प्रथम फोटो हा नामदार मंत्री महोदयांबरोबर, जे आपल्या सहकार खात्याचे एक नामांकित मंत्री महोदय आहेत, आपल्या पुणे जिल्ह्यातले आहेत, त्यांच्यापर्यंत सहकार खात्याच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जे काही वारंवार एक कोऑर्डिनेशन मीटिंग्स होत असतात, त्या मीटिंग्स मध्ये आपल्या संस्थेचं ग्राफ आणि वाटचाल बद्दल एक चांगल्या पद्धतीने डिस्कशन झालं. संस्थेचे आपले सर्व व्यवस्थापक आणि सर्वच अधिकारी त्या मीटिंगला उपस्थित होते. त्या दरम्यान अधिकाऱ्यांनी आणि खास करून विशेष करून आपल्या अनुसया परिवाराचे संस्थापक अध्यक्ष पुरंदर तालुक्याचे माजी आमदार सन्माननीय अशोकभाऊ टेकोडे साहेब यांनी देखील नामदार मंत्री महोदयांना विनंती केली की उद्देश असा होता की बाबा आताच्या ह्या खडतर प्रवासात अनेक संस्था कॉम्पिटिशनच्या विळख्यात अडकतायत, चालतायत, रखडतायत, परंतु आपल्याला बेस आहे, चांगला बेस असताना आपण शॉर्ट पिरियड मध्ये कशा पद्धतीने एक उचल खाल्लेली आहे, तर या खाल्लेल्या उचल बद्दल एक सूक्ष्म पद्धतीने सगळा अभ्यास देखील सहकार खात्याच्या माध्यमातून झाला आणि माननीय आयुक्त साहेब टावरे साहेब त्यांच्यासोबत सोबले साहेब होते, त्यांच्यासोबत आणखीन 2 महिन्यापूर्वीच सासवड मधील पालखी मैदानामध्ये आपण वृक्षारोपण केलं. असे जे काही CSR ऍक्टिव्हिटीज आहेत हे देखील आपल्या संस्थेच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने आपण राबवतो आणि ह्याचं विशेष करून मी पुन्हा एकदा सांगतो, ह्याचं श्रेय हे आपल्या सर्वांना त्या ठिकाणी जातं, कारण तुम्हा सर्वांच्या कष्टाचा आणि आपण दिलेला जो काही मूल्यवान वेळ आहे आणि प्रामाणिकपणा त्याच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने आपण कमी कालावधीत या संस्थेचं आपण ग्राफ हा उंचवला आहे. खरं तर अजून बोलायचं खूप आहे, परंतु वेळेअभावी मी माझं दिलेलं मनोगत या ठिकाणी इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी अनुसया मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह लिमिटेडचं अहवाल वाचून दाखवते आपल्या सर्वांना. सो 31 मार्च 25 या आर्थिक वर्षात ह्या संस्थेचे सभासद 596 इतके होते. तेच ह्या आर्थिक वर्षात 31 मार्च 2026 या साली 84 वाढ झाली आहे. त्याच्यात ते टोटल आता 680 सभासद आहे. मग मागील वर्षी म्हणजे 31 मार्च 25 या वर्षात संस्थेचे शेअर्स 1,51 lakhs होते. त्यामध्ये वाढ होऊन ते आता 1,82 lakhs इतके झाले. सो ऑन एन ऍव्हरेज त्याची 20% वाढ झाली आहे. 31 मार्च 25 ह्या साली संस्थेचे फंड्स 1,17 lakhs इतके असून ते 31 मार्च 26 ला वाढ होऊन त्यामध्ये ते आता 1,34 lakhs इतके झालेत. त्या वाढात ते 14% त्याची वाढ झाली आहे. 31 मार्च 25 मध्ये संस्थेचे डिपॉझिट होते 26 crores 52 lakhs. तेच आता वाढ होऊन 31 मार्च 2026 ला 29 crore 9 lakhs इतके झालेत. सो ती वाढ 9.68% त्याच्यात वाढ झाली आहे. थँक्यू. संस्थेचे कर्मचारी नाही आहोत तर फॅमिली मेंबर आहोत ही गोष्ट लक्षात घ्या. एकदा स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजवा. यानंतर खरं तर संस्थेबद्दलची कार्यप्रणाली, संस्थेबद्दलचं कामकाज ज्यांच्या विचारातून उभं राहिला, ज्यांच्या संकल्पनेतून हा एवढा मोठा वटवृक्ष उभा राहिला, असे सन्माननीय पुरंदर हवेलीचे माजी आमदार आणि संस्थेचे चेअरमन
सन्मान्य अशोक भाऊ टेकवडे आपणास विनंती करतो, कृपया आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत भाऊंसाठी, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. भाऊमध्ये पुन्हा एकदा पाऊस झाला पाहिजे. सन्मान्य अशोक भाऊ टेकवडे. नमस्कार. सगळेच त्याच्यामध्ये अजित मल्टी स्टेट, अनुसया मल्टी स्टेट आणि दुसऱ्या सत्रामध्ये त्या ठिकाणी अजित आणि अनुसया नागरी सहकारी पतसंस्था आणि सुरुवातीला त्या ठिकाणी आपण शरद कृषी प्रक्रिया सहकारी संस्थेचा अहवाल आपल्यासमोर त्या ठिकाणी मांडला. एकूणच त्याच्यामध्ये आपण सगळेजण खूप चांगल्या पद्धतीनं या संस्थेच्या वाटचालीला हातभार लावणारे प्रमुख त्या ठिकाणी आपण सगळेजण आहात. मंचकावरती आज उपस्थित असणाऱ्या माझ्या भगिनी आणि ज्यांनी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं सामाजिक जीवनामध्ये सातत्यानं काम चालवलंय, त्या मंदाकिनीताई जगताप आपल्या त्या ठिकाणी या संस्थेचं चेअरमन म्हणून काम करणाऱ्या विजया मॅडम टेकवडे, त्याचबरोबर त्या ठिकाणी आपले ज्येष्ठ संचालक आदरणीय शंकरजी दोरगे, अनुसया मल्टी स्टेटचे चेअरमन अजिंक्य भैया टेकवडे, संचालिका सारिकाताई गोरपडे, त्याचबरोबर आपल्या दुसऱ्या संचालिका सोनमजी साकोरे. आता तुझं पोरगा इथं बसायला लागला, आम्हाला बसून द्यायला, मग काय म्हणणार. एकूणच त्याच्यामध्ये समोर बसलेले विजय बाप्पू सारखे ज्येष्ठ चिवे गुरुजींच्या सारखे त्या ठिकाणी शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारे मान्यवर, पाठीमागे त्या ठिकाणी आमचे विद्यार्थी, यशस्वी विद्यार्थ्यांचे पालक, त्याच्यामध्ये ज्यांनी यश संपादन केलं ते सगळे विद्यार्थी बंधू भगिनी आणि ज्यांच्यामुळं हा एक डोलारा चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी पुढे चाललेला आहे. ते सर्व त्याच्यामध्ये सतीश जाधव साहेब आहेत, त्याच्यामध्ये दिनेशजी गोणे आहेत, आपल्या त्या ठिकाणी तिन्ही संस्थांच्या त्याच्यामध्ये मुख्य व्यवस्थापक म्हणून ज्योती टेकवडे मॅडम आहेत, आपल्या शीतल देशमुख मॅडम आहेत, काही आपल्या कापरे मॅडम आहेत, त्याचबरोबर वेगवेगळ्या विभागात काम करणारे दोन सभासदांच्या ठेवीचा पैसा परत शेत मध्ये ठेवण्यामध्ये जो काही महत्वाचा भाग असतो त्याच्यामध्ये 63% आपण त्याच्यामध्ये वाढ केली. संस्थेचा दरवर्षाचा जो फंड्स असतो तो कोणाचा 2% वाढतो, कोणाचा 5% वाढतो. दादासाहेब आपला जो फंड्स आहे म्हणजे राखीव, म्हणजे संस्थेच्या सभासदांचा साठी महत्वपूर्ण ठरणारा राखीव निधी वाढवणे, त्याच्यामध्ये त्या ठिकाणी 29.47 म्हणजे 30%च्या आसपास हा फंड्स वाढले. हे आज जोक नाही, तर हे तुमच्या कठोर परिश्रमाला आलेलं हे फळ आहे असं मी त्या ठिकाणी सगळ्या अधिकारी वर्गाला आणि त्या ठिकाणी स्टाफला सांगू इच्छितो. आणि अशा पद्धतीनं रिझर्व्ह फंड असेल तो 9%, 9.93, 10% वाढला. प्रॉफिट त्याच्यामध्ये जवळपास रिझर्व्ह फंड 19.35 वाढला आणि प्रॉफिट मात्र
10% त्या ठिकाणी वाढला. म्हणजे प्रॉफिटमध्ये वाढ, रिझर्व्ह फंडमध्ये वाढ, डिपॉझिटमध्ये वाढ, लोनमध्ये वाढ, या सगळ्या गोष्टीमध्ये यश त्या ठिकाणी या काम करणाऱ्या कर्तबगार स्टाफ आणि अधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालं. आणि त्यांना सपोर्ट करणारं संचालक मंडळ आणि त्यांच्यावरती विश्वास दाखवणारे खऱ्या अर्थानं सभासद बांधव यांच्यामुळे हे सगळं यश मिळालं, हे आवर्जून मला त्या ठिकाणी सांगावंसं वाटतं. दुसऱ्या संस्थेचा जो अजित माणूस आहे मल्टीपर्पज लोन द्यायचे आणि तो प्रस्ताव पुढे येतो आणि एक नाही दोन नाही, त्या मॅडमने तर मला वाटतं आता ह्या 4-5 महिन्यामध्ये 5-5 कोटीच्या 5 फाईल आणल्या, 25 कोटी रुपयाचं वाटप करायला होतं. तर एवढ्या ताकदीनं त्याच्यामध्ये आज आपल्याला खूप चांगले, म्हणजे एक उदाहरण सांगितलं, अनेक शाखांच्यातून हे प्रस्ताव येतात, ते पुढे आणतात आणि त्या पद्धतीने त्या ठिकाणी चांगली वाटचाल सगळे चाललेले आहे. आपण त्याच्यामध्ये आता मला वाटतं की अधिकचं न बोलता मी काय करतो, याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा आपण हे करूया, सत्कार करूया आणि त्या पद्धतीने त्या ठिकाणी पुढचं कामकाज चालूया. साठी व्यासपीठावरती यायचे. यांनी 10वी मध्ये 98% गुण मिळवून सर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सोबत पालक आले असतील तरी एक कृपया आपण विनंती आहे, कृपया आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठावरती यावं. विशालजी बेलदरे 86% असते आणि उपस्थित सर्वच मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी विद्यार्थ्यांचा सन्मान केला जातोय. यानंतर पुढील सन्मान राहुलजी विश्वास. बारावी मध्ये 79% गुण सार्थक पवार यांनी मिळवलेले आहेत. यानंतर 12वी मध्ये 70% गुण मिळवून त्यांनी यश संपादन केलेलं आहे. टक्के गुण 10वी मध्ये मिळवलेले आहेत. दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. यानंतर पुढील सन्मान श्रुतिका कापरे झालेले आहेत. यानंतर पुढील सन्मान दीपराज कांथे. आपणास विनंती आहे, कृपया आपण आपला सन्मान स्वीकारावा. 81% गुण मिळवून ते 10वे गुण मिळवून या यशस्वी झालेल्या आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत समीक्षा गर्डे यांच्यासाठी. जर कोणी उपस्थित असेल तर कृपया या ठिकाणी नोंद करावी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. यानंतर मधुरा घोणे यांचाही या ठिकाणी सन्मान या ठिकाणी राहिला असेल. प्रसादजी घोणे, प्रसादजी घुले याही विद्यार्थ्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. आहेत त्यांचाही यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान आणि सत्कार समारंभ संपन्न होतोय. 77 गुण मिळवून यश संपादन केलं आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. यशस्वी झालेले आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत चित्रा शिरसट यांच्यासाठी.